आजची रेसिपी गव्हाची कुरडई। त्यासाठी 1 किलो गहू घेऊन पाण्याने चांगला 3 ते 4 वेळा स्वच्छ होईपर्यंत धुवून घ्यायचा आणि त्याच्यात पाणी घालून रात्रभर भिजू द्यायचा। दुसऱ्या दिवशी हे पाणी चेंज करून पुन्हा एकदा गहू धुवून घेऊन दुसऱ्या पाण्याने भिजत ठेवायचा। 2 दिवस ही प्रोसेस केल्यावर गहू चांगले भिजले आहेत, त्याच्यातून चीक पण निघतोय। आता हा गहू मिक्सरला वाटून घेऊया। गहू मिक्सरला वाटल्यावर काहीसा असा दिसतो, पांढरं चीक त्याच्यातून बाहेर येतं आणि कोंडा बाजूला राहतो। हे चीक एका स्वच्छ कापडाने किंवा बारीक गाळणीने गाळून व्यवस्थित घ्यायचं। त्याच्यात कुठल्याही प्रकारचा कोंडा येता कामा नये। पांढरा शुभ्र चीक हा आपला गाळून घेतलाय आपण। आता तो एका बंद डब्यात रात्रभर तसाच ठेवायचा, त्याच्यामुळे त्याचं पाणी वर येईल आणि पांढरा शुभ्र चीक खाली बसेल। आता हे पाणी दुसऱ्या दिवशी आपण काढून टाकूया आणि खालचा पांढरा शुभ्र चीक हा शिजायला घेऊया। शिजवण्यासाठी जेवढा चीक तेवढंच पाणी घ्यायचं। पाणी मीठ घालून गंजात उकळत ठेवायचं। पाणी उकळायला आलं की त्याच्यात तो चीक असा पांढरा दिसणारा घालून घ्यायचा। 5-10 मिनिटं शिजवल्यानंतर हा चीक शिजून तयार आहे। एका साच्यात घालायचा आणि छान सुबक अशा कुरड्या पाडून घ्यायच्या। कुरड्या 2 दिवस चांगल्या कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचा, त्याच्यात पाण्याचा अंश राहता कामा नये। 2 दिवस झाले की कुरड्या आपल्या वाळून तयार होतात। गरम गरम तेलात सोडायच्या आणि छान खुसखुशीत तळून घ्यायच्या। बघताय कशा पांढऱ्या शुभ्र कुरड्या तयार आहे। आमरसासोबत तर एकदम उत्तम लागतात।